नमस्ते, जयश्री किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता आपण बनवणार आहोत पास्ता। तर बघा, इथं मी मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे, त्याबरोबर मॅक्रोनी आपला पास्ता आहे। त्याच्यानंतर हे बघा, आपण स्मिथ अँड जोनचे पास्ता मसाला घेतलेले आहेत, 2 आपण पास्ता मसाला घेतले आहेत, 2 आपण टमॅटो घेतलेत, लसणाची कांडी घेतली एक, आणि 2 आपण असे कांदे घेतलेले आहे। तर पहिलं आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवूया, त्यामध्ये आपण आपला पास्ता घालूया व पास्ताला मस्त बॉईल होऊन देऊया। 5 ते 10 मिनिटं मस्त पास्ताला असं बॉईल होऊन देऊ। हे बघा, आपला पास्ता बॉईल होतोय। मी अगोदर पाणी गरम केलेलं, त्यात आपण पास्ता टाकलाय व आपल्याला एक असा चमचा तेल पण टाकूया, पास्ता सुटसुटीत होण्यासाठी। आपला पास्ता मस्तपैकी आता बॉईल होईल। हे बघा, उकळी पण आलेली आहे, म्हणजे आपला पास्ता हा छान असा बॉईल झालेला आहे। बघू शकतात, आपण चमच्यातून दाखवते तुम्हाला काढून। हे बघा, आपल्याला असं चमच्यात खालीपर्यंत हलवत राहायचं आहे, कारण की स्टिक नको व्हायला। त्याबरोबर आपण अद्रक व लसणाची पेस्ट पण घेतलेली आहे व सगळे आपण जे आपण टाकणार आहोत कांदा टमॅटो चॉप करून घेतलेत। बघा, पास्ता आपल्याला आपण पाण्यातून काढून ठेवलेलं आहे व पास्ताचं राहिलेलं पाणी आपण फेकून टाकलेलं आहे, आणि कांदाही आपला कापून ठेवलेला आहे। एक आपण कढई घेऊया, त्यात आपण 3 चमचे मोठे असे तेल टाकूया। त्यात आपण कांदा ॲड केलेला आहे, बारीक असा कांदा आपण चॉप केलेला, तो पण आपण ॲड केलेला आहे। मस्त आपण तेलामध्ये कांद्याला फ्राय करून घेऊया। त्या संगे आपण टमॅटोही टाकूया, अद्रक लसूणची पेस्ट ही टाकलेली आहे। पहिलं कांद्याला आणि अद्रक लसणाच्या पेस्टला मस्तपैकी परतून घ्यायचंय। मस्त वास असा सुटलेला होईल अद्रक लसणाचा व कांद्याचा। हे बघा, त्यामध्ये आपण टमॅटोही ॲड करणार आहोत। हे बघा, आपण आपले टमॅटो पण ॲड केलेले आहेत। टमॅटो आपण असे बारीकच चॉप करून घेतलेले आहे। मस्तपैकी कांद्याला आणि टमॅटोला आपण आता परतून घेतल्यानंतर त्याच एकजीव झालेले आपण बघू शकता। त्यामध्ये आपण आपल्याला बॉईल केलेला पास्ता आपण त्याच्यामध्ये टाकूया। हे बघा, आपण आपला बॉईल केलेला पास्ता टाकलेला आहे व याला मस्त कांदा टमॅटो आणि अद्रक लसणाच्या पेस्टचं जो मिश्रण होतं त्याच्या संगे आपण याला मिक्स केलेलं आहे व त्यासोबत आपले जे आपण 2 मसाले होते ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहे। हे बघा, आपला पास्ता असा रेडी झालेला आहे। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। स्मिथ अँड जोस मसाला आपण जो पास्तामध्ये टाकलेला आहे, त्याच्याने हा मसाला पास्ता आपला रेडी झालेला आहे। आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल। हे बघा, मस्तपैकी आपला पास्ता झालेला आहे। आवडला असेल तर लाईक शेअर व आम्हाला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।